फ्रेंड्स, myself is Pawar H from HM College Karad. लास्ट लेक्चरला आपण ऑर्डरेट पेअरवरची एक्झाम्पल बघितलेली, त्यानंतर कार्टेशियन प्रोडक्टवरची एक्झाम्पल बघितलेली. सो पुन्हा आपण त्यावरचेच काही एक्झाम्पल्स बघूया. आज आपण कार्टेशियन प्रोडक्टवरचे एक्झाम्पल बघणार आहोत ॲज वेल ॲज रिलेशनवरचे एक्झाम्पल बघणार आहोत. सो रिलेशन म्हणजे काय आपण आधी ऑलरेडी बघितलेलं आहे. त्यानंतर रिलेशनचा डोमेन कसा काढायचा, रिलेशनची रेंज कशी काढायची आणि रिलेशनचा कोडोमेन काय असतो हे पण आपण बघितलेलं आहे. सो आज आपण सुरुवात करूया फर्स्ट एक्झाम्पलला. माय फर्स्ट एक्झाम्पल इज लेट ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट कंटेन 1 2 3 4, बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट कंटेन 4 5 6 and C is equal curly bracket contain 5 6. So verify a Cartesian product of A B intersection C is equal to Cartesian product of A and B intersection Cartesian product of A and C. हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. सिमिलरली नेक्स्ट व्हेरीफाय करायचं आहे कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ A and B union C is equal to A Cartesian product of A and B union A and C. सो आपण काय करणार, स्टार्टिंग करणार व्हॉट इज गिवन इन्फॉर्मेशन लिहून घेतली. नाव आय वॉन्ट हिअर LHS साइड इज B इंटरसेक्शन C. सो वी कॅन फर्स्ट फाइंड द B इंटरसेक्शन C. व्हॉट इज माय B इंटरसेक्शन C? यू कॅन टेक ओनली कॉमन एलिमेंट. सो B and C मधले कॉमन एलिमेंट कोणते आहेत? 5 and 6. ओके, नाव वी कॅन फाइंड द कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ A क्रॉस B इंटरसेक्शन C. सो आपण कार्टेशियन प्रोडक्ट करूया A क्रॉस B इंटरसेक्शन C. हाउ टू फाइंड द, वी कॅन टेक ऑर्डरेट पेअर. कोणाची ऑर्डर पेअर घेणार आहे? A मधल्या एलिमेंटची. कोणाबरोबर ऑर्डर पेअर घेणार आहे? B इंटरसेक्शन C बरोबर ऑर्डर पेअर घेणार आहे. सो पहिला एलिमेंट कॉमन पकडायचा, त्याची फर्स्ट एलिमेंट बरोबर पेअरिंग करायची. नाव फर्स्ट एलिमेंट कॉमन पकडायचा, त्याची सेकंड एलिमेंट बरोबर पेअरिंग करायची. फर्स्ट एलिमेंटची ह्या सगळ्या एलिमेंट्स बरोबर पेअरिंग झाल्यानंतर नेक्स्ट एलिमेंट कोणता आहे या सेटमध्ये? 2 2, 5 2, 6. नेक्स्ट एलिमेंट 3 3, 5 3, 6. नेक्स्ट एलिमेंट 4 4, 5 4, 6. ओके, दिस इज माय इक्वेशन 1. नाव RHS साइडला काय आहे? कार्टेशियन प्रोडक्ट A क्रॉस B आहे आणि कार्टेशियन प्रोडक्ट A क्रॉस C आहे. सो आपण त्यांचं कार्टेशियन प्रोडक्ट करूया. नाव A क्रॉस B, हाउ टू फाइंड? सेम प्रोसिजर. ऑर्डर पेअर करताना ऑर्डर पेअर मधला फर्स्ट एलिमेंट कमिंग फ्रॉम द A सेट अँड सेकंड एलिमेंट कमिंग फ्रॉम द B सेट. सो ऑर्डर पेअर कशी होणार? आपण A सेट मधला एक एलिमेंट घ्यायचा, त्याची पेअरिंग 4 बरोबर 5 बरोबर 6 बरोबर करायची. B मधल्या ऑल एलिमेंट्स बरोबर पेअरिंग झाल्यानंतर नेक्स्ट एलिमेंट घ्यायचा, त्याची पेअरिंग 4 बरोबर 5 बरोबर 6 बरोबर करायची. सो स्टार्ट करूया. 1, 4 1, 5 1, 6. नाउ नेक्स्ट एलिमेंट विच इज 2, 4 2, 5 2, 6. नाउ नेक्स्ट एलिमेंट 3, 4 3, 5 3, 6. Now next element 4, 4 5 4, 6. Now झाली पेअरिंग. Now we can find the Cartesian product A cross C. So A cross C and A cross C is equal to again same procedure. A सेट मधल्या एलिमेंटची C सेट मधल्या एलिमेंट्स बरोबर ऑर्डर पेअर तयार करायची. सो कशी होणार? 1, 5 1, 6. Now next element 2, 5 2, 6. Next element 3, 5 3, 6. Next element 4 5 4, 6. ओके, ऑर्डर पेअर झाल्यानंतर मला काय घ्यायचं आहे? RHS घ्यायचं आहे. RHS काय आहे? कार्टेशियन प्रोडक्ट A and B आणि कार्टेशियन प्रोडक्ट A and C चा इंटरसेक्शन आहे. सो RHS इज इक्वल टू A क्रॉस B इंटरसेक्शन A क्रॉस C. हाउ टू फाइंड इंटरसेक्शन? ह्या दोन सेट मधले काय करायचं आहे? फक्त आणि फक्त कॉमन एलिमेंट घ्यायचे आहेत. सो कोणते कॉमन एलिमेंट आहेत? 1, 5 1, 5 ऑर्डर पेअर, 1, 6 1, 6 2, 5 2, 5 2, 6 2, 6. So we get here 1, 5 1, 6 2, 5 2, 6 3, 5 3, 6
4,5, 4,6. ओके, सो ह्या ऑर्डर पेअर मध्ये एलिमेंट्स, ह्या सेट मध्ये हे एलिमेंट्स येतील. दिस इज इक्वेशन 2. सो इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 काय सांगते बघा. देयर इज इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. LHS इज इक्वल टू RHS झाली. सो दिस इज व्हेरीफाय. सो फर्स्ट आपण व्हेरीफाय केलं. खालती ते लिहायचं काय स्टेटमेंट आहे. A क्रॉस कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ A and B इंटरसेक्शन C इज इक्वल टू कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ A and B and intersection Cartesian product of A and C. I hope you understand. Similarly आपण नेक्स्ट सॉल्व करूया. काय करणार आहे, इंटरसेक्शनच्या इथे काय घेणार आहोत आपण, युनियन घेणार आहोत. बाकीची मेथड सेम आहे. सो वी कॅन टेक B union C. How to find B union C? We can take common as well as uncommon element. So 5, 6 या दोघांमध्ये कॉमन आहे. 4 is uncommon. So 4, 5, 6. Okay, now we can take LHS. LHS काय आहे, A cross B union C. So A cross B union C. How to find Cartesian product of these? कसं फाइंड आउट करणार आपण हे. So we can take alternate pair, all possible alternate pair. मग ऑर्डर पेअर कोणाची करायची आहे, A सेट मधल्या एलिमेंटची B युनियन C मधल्या एलिमेंट्स बरोबर. सो फर्स्ट एलिमेंट कमिंग फ्रॉम A सेट अँड सेकंड कंपोनंट या सेकंड एलिमेंट कमिंग फ्रॉम B युनियन C. सो काय होणार, 1 कंपेअर ऑर्डर इट विथ 4, 1 ऑर्डर इट 5, 1 ऑर्डर इट 6. नाउ नेक्स्ट एलिमेंट 2 ऑर्डर इट विथ 4, 2 pair with 5, 2 pair with 6. Next element 3 pair with 4, 3 pair with 5, 3 pair with 6. Now next element 4 pair with 4, 5 pair with 4 pair with 5 and 4 pair with 6. This is equation 1. Now RHS साइड ला काय आहे, A cross B and B cross A cross C. So तो दोन्ही काढून घेऊया. Now A cross B. How to find? Same procedure. काय येणार आहे, 1, 4, 1, 5, 1, 6. Next order pair 2, 4, 2, 5, 2, 6. Next order pair 3, 4, 3, 5, 3, 6. Next order pair 4, 4, 4, 5, 4, 6. Now next we can find A cross C and A cross C is equal to काय येणार आहे, A सेट मधल्या एलिमेंटची C सेट मधल्या एलिमेंट्स बरोबर पेरिंग. सो काय येणार, 1, 5, 1, 6, 2, 5, 2, 6, 3, 5, 3, 6, 4, 5 and last 4, 6. Now we can take RHS. काय रे RHS? RHS is contained A cross B union A cross C. युनियन म्हटल्यानंतर आपण काय करतो, कॉमन एज वेल एज अनकॉमन एलिमेंट्स घेतो. सो ह्यामध्ये कॉमन एलिमेंट 1, 5, 1, 6, 2, 5, 2, 6, 3, 5, 3, 6, 4, 5, 4, 6. हे कॉमन एलिमेंट आहे. मग अनकॉमन एलिमेंट कोणते राहिले, 1, 4, 2, 4, 3, 4 and 4, 4. हे अनकॉमन एलिमेंट झाले. सो ऑल एलिमेंट्स हियर प्रेझेंट 1, 4, 1, 5, 1, 6, 2, 4, 2, 5, 2, 6. मी सिक्वेन्स वाईज लिहिते. नाउ 3, 4, 3, 5, 3, 6. नेक्स्ट 4, 4, 4, 5 and 4, 6. Okay, this is my equation 2. So equation 1 and equation 2, these two sets are equal. So therefore from 1 and 2 LHS is equal to RHS. LHS is equal to RHS. That means काय प्रूफ झालं, A cross B union C is equal to A cross B Cartesian product of A and B union Cartesian product of A and C. I hope you understand how to simplify. यामध्ये आपण सेट टॉपिकचा थोडासा युनियन आणि इंटरसेक्शनचा यूज केला आहे आणि कार्टेशियन प्रोडक्ट यूज करून व्हेरीफाय केलेला आहे. सो आय होप यू अंडरस्टँड. नाउ नेक्स्ट
एक्झाम्पल, आता आपण रिलेशनवरचे एक्झाम्पल बघणार आहोत. सो राईट माय नेक्स्ट एक्झाम्पल, एक्सप्रेस. माय नेक्स्ट एक्झाम्पल, एक्सप्रेस कर्ली ब्रैकेट contain x, y oblique x square plus y square is equal to 100 such that x, y belongs to whole number, such that x, y belongs to whole number as a set of ordered pair, as a set of ordered pair. ओके. सो दिस इज माय नेक्स्ट एक्झाम्पल. काय सांगितलं आपल्याला, एक्सप्रेस हा सेट एक्सप्रेस करायचा आहे. त्या सेटमध्ये x, y ही ऑर्डर पेअर असणार. पण ही ऑर्डर पेअर केव्हा इन्क्लूड होणार, जर ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तर. कोणती कंडिशन, x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 100. म्हणजे जो काही तुम्ही पेअरिंग घेणार आहे त्यांची स्क्वेअरिंग, त्यांचा स्क्वेअर हा स्क्वेअरचे ॲडिशन, सॉरी नुसता स्क्वेअर नाही तर स्क्वेअरचं ॲडिशन हे काय यायला पाहिजे आपल्याला, 100 यायला पाहिजे. आणि x and y विच टाइप ऑफ नंबर, x and y इज अ होल नंबर. कोणत्या टाइपचे नंबर आहे, होल नंबर. सो त्याच वेळेला आपण ती पेअरिंग तिथे घेणार आहोत. सो वी कॅन फाइंड x and y. काय आपण करणार आहोत, वी फाइंड x and y, वी फाइंड x and y such that x square plus y square is equal to 100. कधी x and y व्हॅल्यू का फाइंड आउट करायचे आहेत, पण त्यांचं इक्वेशन स्क्वेअरिंगचा ॲडिशनचं इक्वेशन 100 यायला पाहिजे. वेअर x and y belongs to whole number. ओके. सो होल नंबर स्टार्टेड विथ 0 अप टू इन्फिनिटी. ह्यातली मला पेअरिंग घ्यायची आहे. ओके. सो पहिले स्टार्टिंग करते. इफ x इज इक्वल टू 0 तो y ची व्हॅल्यू काय असणार आहे, देन x इज इक्वल टू 0 असेल तर y ची व्हॅल्यू काय असेल बघा, 0 स्क्वेअर 0. सो y स्क्वेअर इज इक्वल टू 100. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड विच इज वी गेट y इज इक्वल टू प्लस मायनस 10. पण आय वॉन्ट ओनली होल नंबर. सो तिथे काय येणार आहे, प्लस मायनस 10 चा फक्त y 10 घ्यायचा. सो x इज इक्वल टू 0 देन y इज इक्वल टू 10. सो x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 0 स्क्वेअर प्लस 10 स्क्वेअर इज इक्वल टू 100. करेक्ट आहे, इज इक्वल टू 100. सो वी टेक दिस पेअर इन दिस सेट. ओके. ही पेअर हे इक्वेशन सॅटिस्फाय होत आहे म्हणून x ची व्हॅल्यू 0 आणि y ची व्हॅल्यू 100 आपण तिथे पेअरिंग घेऊ शकतो. नाउ नेक्स्ट नंबर, सपोज x इज इक्वल टू 1 घेतला तर 1 चा स्क्वेअर 1 तिकडे गेला, 100 मायनस 1 विच इज 99. y स्क्वेअर इज इक्वल टू 99. हा परफेक्ट कोणाचा स्क्वेअर आहे का, नाही. सो 1 घेऊ शकत नाही. नेक्स्ट नंबर 2 घेतला, 2 चा स्क्वेअर 4, 2 चा स्क्वेअर 4, 4 तिकडच्या साईडला गेला, 100 मायनस 4 विच इज 96. y स्क्वेअर इज इक्वल टू 96. टेकिंग स्क्वेअर रूट घेतलं तर स्क्वेअर रूट ऑफ 96 हा कोणाचाही परफेक्ट स्क्वेअर नाहीये, त्यामुळे मला होल नंबर मिळत नाहीये. नेक्स्ट नंबर बघा, 3 घेतला 9 होईल, स्क्वेअर काय होईल 9. दिस 9 गोज दॅट साइड, 100 मायनस 9 विच इज 91. पुन्हा 91 हा परफेक्ट स्क्वेअर रूट नाहीये कोणाचा. सो असं करत करत नेक्स्ट नंबर सपोज 6 आला. सो x इज इक्वल टू 6 देन y इज इक्वल टू 6 चा स्क्वेअर 36. 36 plus y square is equal to 100. So therefore y square is equal to 100 minus 6. 36 which is 64. And 64 is equal to plus minus 8. पण आपल्याला होल नंबर पाहिजे म्हणून y ची व्हॅल्यू आली 8. Then x square plus y square is equal to 6 square plus 8 square is equal to 100. Now next, similarly, if x is equal to 8 and y is equal to 6, अदर्स नंबर तिथे व्हेरीफाय होत नाहीये. सो दॅट x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 8 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर. बघा 8 चा स्क्वेअर 64, 6 चा स्क्वेअर 36, वी गेट 100. नाउ नेक्स्ट, इफ x इज इक्वल टू 10 so y is equal to 0 automatically.
सो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर 100, 10चा स्क्वेअर प्लस 0चा स्क्वेअर विच इज 100. नाव 11 घेतलं तर 11चा स्क्वेअर हा 121 होतो विच इज मोर दॅन 100. त्यामुळे इथे स्टॉप करायचं. सो द सेट इज कंटेन काय होईल, द गिवन सेट इज कंटेन ऑर्डर पेअर काय ना 0,10, 6,8, 8,6 and last 10,0. This order pair included of this set which is satisfy the equation x square plus y square is equal to 100. बघा हेच इक्वेशन इथे पुट करा, हेच इक्वेशन सॅटिस्फाय होते. अदर्स कोणत्याही व्हॅल्यूने इक्वेशन सॅटिस्फाय होणार नाही. कारण जरी तुम्ही y इज इक्वल टू 1 घेतला तर 1चा स्क्वेअर 1 हा 1 तिकडे गेला तर 99. सो y स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर 99 हा परफेक्ट स्क्वेअर नाही आहे, कारण मला मिळणारा y हा होल नंबरमध्ये पाहिजे आणि स्क्वेअर रूट ऑफ 99 इज अ रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर. सो त्यामुळे तो तिथे इन्क्लूड होत नाही. सो हे नंबर तिथे इन्क्लूड होतात, त्यांच्या स्पेलिंग होतात की जेणेकरून ते इक्वेशन सॅटिस्फाय होतं. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन. लेट A is equal to 6, 8 and B is equal to 1, 3, 5. Let R is alternate pair A, B oblique A belongs to A set and B belongs to B set and A minus B is an even number, is an even number. Show that R is an empty relation, is an empty relation from A to B. ओके, सो आपल्याला ए सेट दिलेला आहे, बी सेट दिलेला आहे आणि रिलेशन दिलेला आहे. रिलेशन काय दिलेलं आहे की ए कॉमा बी, ए बिलॉंग्स टू ए सेट अँड बी बिलॉंग्स टू बी सेट. बट कंडिशन काय दिली आहे की ए मायनस बी इज अन इवन नंबर. म्हणजे ह्या दोन नंबरची जर ए सेटमधून येणाऱ्या एलिमेंट्स आणि बी सेटमधून येणाऱ्या एलिमेंटचा सबट्रॅक्शन केल्यानंतर जर इवन नंबर मिळत असेल तर ती स्पेलिंग फक्त इथे आर मध्ये जाईल. ओके, सो काय गिवन दिलं आहे, सोल्यूशन लिहूया. गिवन A is contain 6,8, B set is contain 1, 3, 5 and R is a relation from A to B when A alternate pair A, B where A is belongs to A set, B is belongs to B set and A minus B is an even number. इज अन इवन नंबर. जर ही कंडिशन फुलफिल झाली तरच आपण ऑर्डरेट पेअरमध्ये घेणार आहोत. सो स्टार्ट करूया. वेन A इज इक्वल टू 6 तर B काय होणार आहे, आता काय करायचं, ऑर्डर पेअर घेतो तसा 6 ची पेअरिंग 1 बरोबर करायची, 3 बरोबर करायची, 5 बरोबर करायची. सिमिलरली 8 ची पेअरिंग 1 बरोबर करायची, 3 बरोबर करायची, 5 बरोबर करायची. सो B इज इक्वल टू काय असणार पहिल्यांदा 1. सो दिस इम्प्लाइज काय मिळेल मला, A मायनस B इज इक्वल टू काय मिळेल मला, A मायनस B 6 minus 1 5 which is odd, which is odd. So therefore 6, 1 not belongs to real number. Yeah, relation 6, 1 is not belongs to relation. Now next, if A is equal to 6 and B is equal to next number 3, this implies A minus B is equal to 3 which is odd. Again which is odd. So therefore 6, 3 not belongs to relation. Not belongs to. जर इवन असता तर आपण तो रिलेशन मध्ये कन्वर्ट केला असता किंवा सेट मध्ये घेतला असता, पण ऑड नंबर भेटतोय त्यामुळे तो रिलेशन मध्ये येणार नाही. नेक्स्ट, इफ A is equal to 6 and B is equal to next number 5, this implies A minus B which is 1, 6 minus 5
which is 1, which is odd. So therefore 6, 5 not belongs to relation. Now 6 ची बेरीज B सेट मधल्या ऑल एलिमेंट्स बरोबर झाली. नाउ नेक्स्ट नंबर घ्यायचा. इफ A is equal to 8 and B is equal to पहिला नंबर घ्यायचा 1. So this implies A minus B is equal to 7, which is odd. So therefore काय होणार तुम्ही 8, 1 not belongs to relation. Next, if A is equal to 8 and B is equal to 3. Okay, so this implies A minus 8, 8 minus 3, which is 5, which is odd. So therefore 8, 3 not belongs to relation. Not belongs to relation. Similarly, next काय करणार आहात? लास्ट नंबर आपल्याला काय शो करायचं आहे? R is an empty set. सो आतापर्यंत जेवढ्या पेरिंग घेतल्या त्यामुळे त्या एकही रिलेशन मध्ये आलेल्या नाही. नाउ नेक्स्ट पेरिंग राहिली आपली. इफ B is equal to 8 and A is equal to 5. So this implies A minus B is equal to 3, which is odd. Which is odd. So therefore 8, 5 not belongs to relation. 8, 5 is not belongs to relation. So therefore एकही पेरिंग आली नाही आहे. So thus no set of values of A and B given A minus B is an even number. No set of value म्हणजे A and B सेट मधल्या एकही व्हॅल्यू आपल्याला A minus B हा इवन नंबर देत नाहीये. सो therefore R is an empty relation from A to B. म्हणजे काय केलं आपण? जेवढ्या पेरिंग घेतल्या आणि तेवढ्या सगळ्या पेरिंग एकही पेरिंग त्या रिलेशन मध्ये इन्क्लूड झाली नाहीये. त्यामुळे हे सगळे काय आहेत? R is काय झालेलं आहे? एम्प्टी रिलेशन. आणि हेच आपल्याला दाखवायचं होतं. R is an empty relation from A to B. I hope you understand this example. Now next example आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. थँक्यू.